नमस्कार, तुम्ही पाहताय मानगंगा मोटिवेशन. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आज आपण सोमनाथ या सौराष्ट्रात असलेल्या ज्योतिर्लिंगाचे महात्म्य पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पौराणिक कथेनुसार राजा दक्षाने आपल्या 27 मुलींचा विवाह चंद्र देवाशी करून दिला. 27 मुलींशी लग्न करून चंद्र खुश होता. 27 मुलीही आनंदी होत्या. या सर्व मुलींमध्ये चंद्राला रोहिणी अतिप्रिय होती. तो तिच्यावर मोहित झाला होता. जेव्हा हे दक्षाला कळाले तेव्हा त्याने चंद्रदेवाला समजावले, परंतु काही लाभ झाला नाही. उलट याचा परिणाम असा झाला की चंद्राची रोहिणीप्रती आसक्ती अजून वाढली. हे कळल्यावर प्रजापती दक्षने चंद्राला शाप दिला, जा आजपासून तुला क्षयरोग होईल. शापामुळे चंद्राला क्षयरोग झाला. त्याच्या सन्मानात आणि प्रभावात कमीपणा आला. या शापातून मुक्त होण्यासाठी तो ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवांनी त्याला तप करायला सांगितले. ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार चंद्रदेवानी शंकराची उपासना केली. तपस्या पूर्ण झाल्यावर शंकरांनी चंद्राला वर मागायला सांगितले. यावर चंद्रदेवाने वर मागितला की मला या शापातून मुक्त करा आणि आपल्या सर्व अपराधांची क्षमा मागितली. अशी मान्यता आहे की चंद्रदेव याच ठिकाणी तप करायला आले होते. सोमनाथ मंदिरात महादेवाबरोबर चंद्रदेवाची ही स्थापना केली आहे. येथे महादेवाचा अभिषेक केल्यावर महादेवाची कृपा आपल्यावर होतेच, परंतु चंद्रदेव ही आपल्यावर प्रसन्न होतात.